नमस्कार. कावेरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. कावेरीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल रवा बर्फी. तर चला रवा बर्फीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात आणि रेसिपीला सुरुवात करूयात. वरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार होते ही रवा बर्फी. तर बघा किती मऊ मऊ तयार झालेली आहे रवा बर्फी. साहित्यामध्ये 3 वाटे बारीक रवा, 2 वाटे साखर, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, तूप, वेलची पूड आणि केशर. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कढई ठेवून घेतली आणि 3 चम्मच तूप घातलं. आता चाळून घेतलेला बारीक रवा घेतला आणि आता मंद आचेवरती हा आपल्याला रवा 10 ते 12 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे. रवा घेताना नेहमी 0 साईज रवा मिळतो तो रवा घ्यायचा. 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि रवाही छान भाजून झालेला आहे. रवा छान भाजून झाल्यानंतर इथं मी घालते आता डेसिकेटेड कोकोनट. डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच सुका खोबऱ्याचा किस. तर सुका खोबऱ्याचा किसही घालून झालेला आहे. छान परतून घेते 2 ते 3 मिनटासाठी आणि वेलची पूड घालते. आता वेलची पूड घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण छान मिक्स करते आणि गॅस बंद करून एक प्लेटमध्ये हे मिश्रण काढून ठेवते. आता कढई ठेवली, त्यातमध्ये 2 वाट्या साखर आणि पाऊण ग्लास पाणी, म्हणजेच साखर बुडेल एवढं पाणी. आता गॅस चालू केला आणि मीडियम गॅसवरती आपण साखर विरघळून घेणार आहोत. आता साखर विरघळत आहे तोपर्यंत ज्या ट्रेमध्ये आपल्याला बर्फी बनवायची आहे त्याला तुपाने ग्रीस करून घेते किंवा तूप लावून घेते. तर तूप लावून झालेलं आहे तोपर्यंत इकडं साखरही विरघळलेली आहे. आता साखर विरघळली की बघा गॅस मोठा केला आणि पाकाला उकळी आलेली आहे. तर आपण आता चेक करूयात की आपला पाक तयार आहे की नाही. तर हे बघा पाण्यामध्ये 2-3 थेंब पाक टाकला तर पूर्णपणे विरघळलेला आहे, म्हणजे अजून आपला पाक तयार झालेला नाही. तर पुन्हा एकदा मी चेक करते आणि पाहते. तर हे बघा पाण्यात पाकाचा थेंब टाकला की तो बिलकुलही विरघळलेला नाही, म्हणजेच आता आपला पाक तयार झालेला आहे. गॅस बंद केला आणि भाजून ठेवलेलं रवा आणि खोबऱ्याच्या खिसाचं मिश्रण घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि फटाफट हात चालवायचा, नाहीतर मिश्रण घट्ट होण्याची शक्यता असते. तर आता तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण काढून घेतलं आणि बर्फी सेट करून घेतली. तर हे बघा छान अशी बर्फी सेट झालेली आहे. बर्फी छान सेट झाल्यानंतर लगेच मी केशर घालून घेणार आहे आणि एका तूप लावलेल्या वाटीने केशर त्यावरती एकसारखं प्रेस करून घेणार आहे, म्हणजे केशर बर्फीपासून साईडला निघणार नाही. केशर घालून झाल्यानंतर ही बर्फी मी 10 ते 15 मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवून दिली होती. नॉर्मल रूम टेम्परेचरवरतीच बर्फी ठेवायची आहे. तर 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. त्यानंतर मी चेक केलं तर बर्फी छान अशी सेट झालेली आहे. तर मी डायमंड आकारामध्ये ही बर्फी कट करून घेते. तर सर्व रवा बर्फी मी काढून घेते आणि शेवटी तुम्हाला टेस्ट करूनही दाखवते. ही रवा बर्फी करायला एकदम सोपी आहे, कारण घरगुती साहित्यातच बनते. खवा, मावा काहीही न वापरता फक्त रव्यापासूनच शुद्ध तुपामध्ये ही बर्फी एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. ही आहे स्वीट होमपेक्षाही भारी मिठाई. तयार झालेली आहे मऊ लुसलुशीत रवा बर्फी. ही बर्फी मी टेस्ट करूनही पाहिली, खूप मऊ आणि स्वादिष्ट झालेली आहे. मी बनवलेली ही रवा बर्फी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.